दोन्ही संघांनी अगदी पहिल्या सामन्यादरम्यान विजय प्राप्त केलेला हे दोन संघ आता मात्र अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल, वाईड चेंडू अतिरिक्त धावेने संघ सुरुवात करतोय तो कणकवली संघ. संकेत कडू आणि गुरु राणे अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवरती. उपेश कंबुटकर तुमचेही नक्कीच धन्यवाद. सुंदर कमेंट्स पास केले जात आहेत मंडळासाठी आमच्यासाठी. तोपर्यंत एक देखना फटका उडवलाय चेंडू आणि पॉवर प्ले षटकामध्ये हा देखना फटका कणकवली संघाकडून श्री गणेशा करणारा हा फटका आपल्याला बॅट बोलून अर्थातच पाहायला मिळतोय. तो मात्र संकेतच्या बॅट मधून उडवलेला हा देखना मिडॉनच्या रिझन मध्ये पॉवरफुल एक सुंदर फटका आउट ऑफ द पार्क चेंडू येतोय आणि धावसंख्या नेऊन ठेवले ते तब्बल आता मात्र 7 अशी अलंकार वरती चढवलेले यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. कॅडबरी बॉयज मुसुरी संघ वर्सेस जय गणेश कणकवली. नावाप्रमाणे जय गणेश कणकवली संघाने श्री गणेशा केलाय, आक्रमणाला सुरुवात केली आणि मी म्हणेन हे हायलाइट मैदान आहे. यावरती नक्कीच सुंदर चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा बहाल केली जाते आणि का होणार नाही कारण हे वर्चस्व आहे. आता मात्र थोडासा दबाव नक्कीच अलंकारवरती असेल कारण अगदीच पहिल्या चेंडूवरती आलेला लॉंग ऑन रिझन मध्ये देखना फटका, समाधान देणारा फटका, उडवला चेंडू. आता मात्र एक आकर्षक नेत्रदीपक फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा ओव्हर रिझन मध्ये आलेला हा देखना फटका. षटकारांची बरसात हायलाइट होते या हायलाइट मैदानावरती. सिल्वर पार्क स्टेडियम वरती या खेळाची नक्कीच अपेक्षा आहे कारण हे मैदान, हे विकेट फलंदाजीसाठी पोषक नंदनवन ठरणार आणि त्याचाच फायदा आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची फलंदाजी म्हणजेच मित्रा मिळालेल्या संधीचं सोनं तोडीला विश्वासार्थ ठरवणारी फलंदाजी पाहायला मिळते. ते मात्र संकेत कडून धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा ढोपरा टेक फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सरते शेवटी हाही चेंडू सीमा पार आनंद प्रेरित समाधान आणि टाळ्यांसाठी चेअर टू गिअर बदलणारा फटका. येस, जय गणेश कणकवली संघाकडून प्रेरित केले जाते फलंदाजाला. टाळ्या शिट्ट्या आणि जयघोष जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. हा आहे क्रिकेट, आनंद देणारा क्रिकेट. टेनिस क्रिकेटला नक्कीच नवसंजीवनी देणारं हे मैदान, ही स्पर्धा, हे आयोजन, खूप सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये हे खेळाडू या मैदानावरती नक्कीच सुंदर खेळ दाखवताना आता मात्र जर्सी क्रमांक 8-18 अलंकारला काम करावं लागेल. लॉकलपंचे चेंडू उडवलाय पुन्हा एकदा. आता मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये एक देखना फटका येतोय. काय फलंदाजी आपण करतोय जय गणेश कणकवली संघ. दावेदारी हुकूमत सिद्ध करताना आपल्याला दिसते. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला सीमापार नेण्याचं यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. अलंकारवरती चढवलेला हा तिसरा, हा चौथा हादरा म्हणावा लागेल. धावसंख्या नेऊन ठेवले ती तब्बल 24 वरती. काय फलंदाजी पाहतोय आणि ज्यांनी दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यादरम्यान विजय संपादन केलाय त्यामुळे ही अस्तित्वाची लढत, नॉकआउट सामना, फाईट दिली जाते दोन्ही एंड कडून. पुन्हा एकदा तोच कित्ता, उडवलेला चेंडू, लगोलग जतीन कांबळे प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न आणि सरते शेवटी चेंडू ट्रॅव्हल झालाय मिडॉन रिझन मध्ये. पुन्हा एकदा सांगायची गरज नसेल, सुवर्ण फटका, देखना फटका आणि धावा नेऊन ठेवले तर तब्बल 30 वरती. आजच्या दिवसातील खूप मोठं महागड षटक म्हणावं लागेल आणि काय ती फलंदाजी. षटकार षटकार चौकार षटकार षटकार हायलाइट पाहायला मिळते. असं वाटतंय की सामन्याची हायलाइट पाहतोय का. ते चित्र पण मित्रांनी ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय आणि याचं सर्व श्रेय देईन ते मात्र संकेत कडू आणि गुरु राणे. काय फलंदाजी पाहतोय. हो अजून एक इनसाइड आउट देखना फटका, कव्हरच्या डोक्यावरून डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नेत्रदीपक फटका आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल आता मात्र 36. 5 षटकारच्या 1 चौकार आणि यामध्ये कमी पडल्या का त्या 2 वाईड म्हणजे 2 अतिरिक्त धावा. धावसंख्या नेऊन ठेवली होती तब्बल 36 वरती.
कॅडबरी बॉईज मुसळे संघावरती हे केलेलं धुवाधार आक्रमण जय गणेश संघाकडून केलेलं पहिल्या षटकामध्ये श्री गणेशा बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. तोपर्यंत यंगस्टार क्रिकेट क्लबचं आगमन होते. सन्माननीय योगेशजी पारकर एक मोठं नाव स्वागत केलं जाईल स्पर्धेदरम्यान. यंगस्टार म्हटल्यानंतर 31 वर्षामध्ये तब्बल 8 वेळा ज्या संघाने या स्पर्धेचा चॅम्पियनचा किताब प्राप्त केलेला संघ म्हणजे एक वेगळा ऋणानुबंध या स्पर्धेदरम्यान या संघाचं आणि या मंडळाचं आणि या खेळाचं आणि या मैदानाचं असेल. तो संघ दाखल झालाय. योगेश पारकर यंगस्टार क्रिकेट क्लब कडून एक मोठं नेतृत्व मार्गदर्शक म्हणून ज्यांचं नाव आदराने घेतलं जाईल. नक्कीच स्वागत असेल स्पर्धेदरम्यान. अख्खा क्लब इकडे नक्कीच पाहायला येईल कारण ही स्पर्धा ज्यांच्यासाठी हे मैदान म्हणजे नंदनवन त्यांचा खेळ नक्कीच आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जय गणेश कणकवली वर्सेस कॅडबरी बॉईज मोसुरे संघाचा आता मात्र धुरंधर द आयकॉनिक खेळी आदर्शवत खेळ आपल्याला जतीन कडून नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल. जतीन कांबळे वालूंचा अष्टपैलू खेळाडू रेंडूगावचा सुपुत्र. सुंदर चेंडू विकेट विजन मध्ये चेंडू धावत होते. एका धावते समाधान मानले जाते. धावसंख्या झाले ते मात्र 37 अशी. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड नक्कीच अभिमानाने सांगेल की टेनिस क्रिकेटला नवसंजीवनी देणारं हे क्लब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नाईट टुर्नामेंट मध्ये अजून एक यशस्वी पदार्पण. VRCC आनंदवाडी श्री रामेश्वर प्रतिष्ठान बिडबाव सन्माननीय भाई नरेसर आणि त्यानंतर यंगस्टार क्लब देवगड यांचाही तेवढाच वाटा मी नक्कीच म्हणेन. देखना फटका उडवलाय मिडल रिजन मध्ये. आल्या समाचार घेणारा कणकवली संघाकडून प्रत्येक चेंडूला श्री गणेशा करणारा जय गणेश कणकवली संघ. काय फलंदाजी धुवाधार मैदानामध्ये वावर टू पॉवर दाखवली जाते. का या स्पर्धेमध्ये दाखल झालोय का या कणकवलीवरून आलो या स्पर्धेसाठी. धावा नेऊन ठेवल्या ते तब्बल 43 अशी. आक्रमण आणि आक्रमण अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं. अलंकारच्या षटकामध्ये 36 धावांची लयलूट. त्यानंतर तेच आक्रमण कायम ठेवलं गेलंय ते मात्र जतीन. म्हणजे मारायचं तर टॉपच्याला उडवायचं तर बेस्ट आलाच म्हणजे विचार करायला भाग पाडणारी ही फलंदाजी. तर मात्र जतीनला काम करावं लागेल. दोन्ही एंड वरून हाना मारे सरते शेवटी पहिला गडी बाद. येस विश्वासाने दर्पण सांगतोय हे काम करायचंय आपल्याला. फसवलं गेलं. वेगावरती सुंदर नियंत्रण आणि अर्थातच पहिला गडी बाद होतोय. गणेश टोंडोळकरच्या हातामध्ये एक सुंदर झेल देऊन बाद होतोय. तो माघारी येतोय. तो संकेत करू मित्रा नक्कीच काम केलंयस. एक विस्फोटक खेळी एक प्रेक्षणीय